मध्ये आपलं स्वागत आहे। तर आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल एक येते, ती म्हणजे पहाटे एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान येथून पोलिसांनी हुसकावून लावलं होतं आणि या कर्मचाऱ्यांनी त्यानंतर सीएसएमटी स्थानकात ठिय्या मांडला होता। तर आता सीएसएमटी स्थानकातून देखील कर्मचाऱ्यांना हुसकावून लावण्यात आले आणि ज्यांच्याजवळ तिकीट असेल त्यांनाच स्थानकावर थांबवण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। प्रत्येकाकडील तिकीट तपासली जात आहेत। तर सीएसएमटी स्थानकावर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। सीएसएमटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे, त्यामुळे प्रत्येक या एसटी कर्मचाऱ्यांकडनं, या आंदोलकांकडनं त्यांच्या तिकिटाची तपासणी केली जाते आहे। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। थेट आपण मनोजकडे जाणार आहोत। मनोज, सध्या काय सुरू आहे? या ठिकाणी रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आलेले आहेत। सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे। जीआरपी असेल, सुरक्षा बल असेल, ते या ठिकाणी आलेले आहेत। जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आलेले आहेत। एडीजी आहेत, रेल्वे कमिशनर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। जे रेल्वे स्थानक आहे लोकलचं, त्या लोकलवर जे कर्मचारी होते ते कर्मचारी त्यांना सगळ्यांना इथून काढून देण्यात आलेलं आहे। ज्यांच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट होते त्यांना सुद्धा 2 तासाची व्हॅलिडिटी होती, त्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। ज्यांच्याकडे बाहेरगावी जाण्याचे तिकीट होते त्यांना सुद्धा काढून देण्यात आलं असून बाजूला जो मेन रेल्वे स्टेशन आहे त्याच्या जो वेटिंग हॉल आहे तिथे त्यांना हलवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आता तो पूर्ण परिसर जो आहे तो खाली करण्यात आला असून आता या ठिकाणी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे लोहमार्ग पोलीस स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं, आणि या ठिकाणी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। रेल्वे कमिशनर असतील, एडीजी असतील, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हा सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। किंवा जे कर्मचारी असतील ते कर्मचारी सुद्धा आणखी या ठिकाणी येऊ नये, किंवा जे बाहेर गेलेले आहेत ते या ठिकाणी येऊ नये, किंवा अतिरिक्त जे जास्तीचे कर्मचारी असतात ज्यांच्याकडे तिकीट नाही ते या ठिकाणी येऊ नये, त्यासाठी हा सगळा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। कारण मुंबईकर आहेत ते कामावर जाण्यासाठी निघालेले असतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी हा सगळा जो पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जे कर्मचारी होते त्यांना हलवण्यात आल्याचं जे रेल्वेचे सिनियर डीएससी आहेत श्रीवास्तव यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। मनाली, अगदी बरोबर आहे मनोज। तिथे जे उपस्थित रेल्वे पोलीस असतील किंवा पोलीस बंदोबस्त जो अतिरिक्त वाढवण्यात आला त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल का? त्यांची भूमिका या सगळ्यावर काय आहे, नेमकं त्यांचं देखील काय म्हणणं आहे हे आपल्याला जाणून घेता येईल का त्यांच्याकडनं? आता सध्या ते जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत या ठिकाणी, रेल्वेचे पोलीस आयुक्त असतील किंवा एडीजी असेल, ते सगळे आलेले आहेत, परंतु ते सध्या मीटिंग करत आहेत, कारण ते आत्ता आलेले आहेत। आणि इथली जी परिस्थिती होती काल रात्रीपासूनची, सकाळची आणि आताची काय परिस्थिती आहे या सगळ्या गोष्टीवर आता ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। कारण जशी जशी वेळ जाईल तसं तसं जे कर्मचारी आहेत किंवा बाहेरचे कर्मचारी आहेत ते येऊ शकतात अशी सुद्धा एक शंका आहे। आणि त्याच अनुषंगाने ही सगळी जी बातचीत आहेत ती हे वरिष्ठ अधिकारी करत आहेत। त्यामुळे आत्ता त्यांच्याशी बोलणं होऊ शकणार नाही, कारण ते मीटिंग घेत आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्था राखल्या जावी, आणि जे इतर प्रवासी येत आहेत या ठिकाणचे त्या प्रवाशांना सुद्धा याचा त्रास होऊ नये यासाठी ही सगळी बैठक आहेत। आणि साधारणतः अर्ध्या तासामध्ये हे जेव्हा बाहेर येतील त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांच्याशी बोलता येईल। कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे, काय करण्यात येईल, ही सगळी बातचीत आहे ती नंतरच करता येणार आहे। मनाली, अगदी बरोबर आहे। त्यामुळे हे आपण जाणून घेणारच आहोत मनोज। मात्र आपण दृश्यांमध्ये पाहतोय, एकतर एसटी कर्मचारी या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत सीएसएमटी स्थानकावर, आणि दुसरीकडे आता प्रवाशांची गर्दी जी आहे ती जसा जसा दिवस उजाडत जातोय तशी तशी गर्दी या सीएसएमटी स्थानकातली वाढत चालली। त्यामुळे इतर प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये किंवा त्यांचा खोळंबा होऊ नये म्हणून ज्यांच्याकडे तिकीट असेल त्यांना देखील पोलीस बाहेर हुसकावून लावणार आहेत का? अगदी बरोबर आहे। या अनेक कर्मचारी होते ते रात्री आले होते, नंतर अनेक कर्मचाऱ्यांनी प्लॅटफॉर्म तिकीटसुद्धा काढलं होतं, स्वतः ते तिकीट काढून या ठिकाणी बसले होते। परंतु ते तिकीट जे होतं त्याची वेळ सकाळी 7ची कोणाची 8ची अशी होती, आणि हे तिकीट जे असते ते फक्त 2 तासाचा कालावधी असतो, त्याची व्हॅलिडिटी असते, आणि 2 तासानंतर हे तिकीट आहे ते इनव्हॅलिड होते। आणि त्यामुळेच सर्व जे कर्मचारी त्या ठिकाणी बसले होते त्या सर्वांचे तिकीट तपासण्यात आले। ज्यांची व्हॅलिडिटी पूर्ण झाली होती त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। तर अनेकांजवळ आजचं तिकीटसुद्धा होतं,
होतं, जे बाहेर गावावरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे तिकीट जे होतं, असे जे कर्मचारी होते या सर्व कर्मचाऱ्यांना CSMTचं जे मेन स्टेशन आहे तिथे जो वेटिंग हॉल आहे त्या वेटिंग हॉलमध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे काही कर्मचारी होते ते कर्मचारीसुद्धा बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे आता हे जे स्टेशन आहे ते या ST कर्मचाऱ्यांनी जे भरलेलं होतं ते आता पूर्णतः खाली झालेलं पाहायला मिळत आहेत आणि जे मुंबईकर प्रवासी आहेत ते सुद्धा आता सुरळीतपणे ये-जा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर ज्यांच्याकडे तिकीट असेल त्यांनाच स्थानकामध्ये थांबण्यात येणार आहे. त्यामुळे आझाद मैदानानंतर ST कर्मचारी जे आहेत ते आता CSMT स्थानकामध्ये आपला ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पोलिसांची तिकडे आता एक बैठक देखील मीटिंग देखील सुरू झाली, चर्चा सुरू आहे की या आंदोलकांना CSMT स्थानकामध्ये थांबू द्यायचं की नाही, कारण आझाद मैदानातून त्यांना हुसकावून लावण्यात आलेलं होतं. मात्र तिकीट तपासल्यानंतर ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनाच थांबण्याची परवानगी दिली आणि इतरांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सुद्धा लक्ष लागलेले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या ठिकाणी आहेत. मनोज, तिथे ST कर्मचारी देखील आहेत आणि त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू शकतोय की काही कर्मचाऱ्यांना सकाळी जे तिथे हजर होते तिकीट नसल्यामुळे बाहेर काढलेलं आहे, काय त्यांचं म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. हे जे कर्मचारी आहेत ते आता एकतर काही स्टेशनच्या बाहेर गेलेले आहेत आणि काही कर्मचारी आहेत ते माझ्यापासून दूर जवळपास 100 ते 150 फुटावर जो वेटिंग हॉल आहे त्या हॉलमध्ये गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत. जे या ठिकाणी जे रेल्वेचं जे पोलीस ठाणं आहे लोहमार्ग पोलिसांचं त्या ठिकाणी ते आलेले आहेत. ते सगळी मीटिंग करत आहेत. त्यामुळे मी या ठिकाणी असल्यामुळे आता या ठिकाणी जे कर्मचारी होते ते कर्मचारी सगळे बाहेर आहेत किंवा ते हॉलमध्ये आहेत. आता त्यांच्याशी चर्चा होऊ शकणार नाही, त्या परंतु ते पोलीस जेव्हा बाहेर अधिकाऱ्यांना काढले जात विचारता होते येईल त्यावेळेस आपल्याला मात्र की ते नाराज त्यांना होते. नेमके काय आदेश देण्यात आलेले आहेत? जे पोलीस अधिकारी आलेले आहेत त्यांना तर आदेश हाच आहे की कायदा सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राखल्या जावी. जे मुंबईकर आहेत त्या मुंबईकर जे चाकरमानी आहेत त्यांना त्रास होऊ नये आणि यासाठीच म्हणून आता हे अधिकारी जे आलेले आहेत ते या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची जी कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये बसलेले आहेत. या ठिकाणी फक्त CSMT परिसरातलेच किंवा पोलीस स्टेशनचेच कर्मचारी असं नाही आहे, तर रेल्वे GRPचे जितके पोलीस स्टेशन मुंबई आणि जवळपास आहेत त्या सगळ्या परिसरातली ही जी अगदी बरोबर आहे. कर्मचारी पोलीस आहेत ते ताफा या जो आहे ठिकाणी तो तैनात मोठ्या करण्यात प्रमाणात आलेले आहेत. तैनात करण्यात आलेला आहे. मनोज, या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.